हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, मार्केटमध्ये इतके मस्त आहे ना फ्रेश गाजर यायला चालू झालेले आहेत. आणि आजची जी रेसिपी आहे ती आपण आहे ना स्पेशली गाजराचीच करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी माझ्या मुलाची खूप फेवरेट आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे फ्रेश कॅरेट केक, म्हणजेच गाजराचा केक. कॅरेट केक म्हणजेच गाजराचा केक करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी आधी करायची आहे. ती म्हणजे ना आता हे केकचं भांडं माझ्याकडे आहे बेक करायचं, पण इन्स्टेड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं घेतलं तरी चालेल. आणि त्याला आपण तेल किंवा तुपाने असं ग्रीज करून घेतलेलं आहे. पूर्वतयारीची दुसरी स्टेप आहे, मोठी कढई ठेवली आपण बारीक गॅसवर आणि त्याच्यात एक स्टँड ठेवलेला आहे ज्यात आपलं केकचं भांडं परफेक्ट मावेल या हिशोबाने मोठी कढई घ्यायची आहे. आणि आता 10 मिनिटं तरी आपण ना हीट करून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. आता आपण ना बॅटर तयार करूयात केकचं. यासाठी मी एक बाउल घेतलाय, त्यात अर्धा बाउल दही. आता हे जे बाउल घेतलेलं आहे मी, याच बाउलनी सगळं प्रमाण मी घेणार आहे. पाव बाउल साजूक तूप, जर तूप अवेलेबल नसेल तर मग तुम्ही पाव बाउल तेल घेतलं तरी चालेल. अर्धा बाउल साखर, पाव चमचा सिनेमन पावडर म्हणजे दालचिनी पावडर, पाव चमचा ड्राय जिंजर पावडर म्हणजेच सुंठ पावडर. आता ह्या दोन्हीपैकी ना तुमच्याकडे जर काही अवेलेबल नसेल किंवा टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडर किंवा अर्धा चमचा जायफळ पावडर टाकलं तरीही चालेल. आता हे मिश्रण ना सगळं आपण फेटून घेऊया. अगदी 1 ते 2 मिनिटं आपण मस्त फेटून घेऊया. म्हणजे काय होतं ना की आपला केक जो आहे तो हलका होतो. हे मिश्रण आपण 1 मिनिट आहे ना मस्त फेटून घेतलेलं आहे. आपल्याला ना फ्रेश आहे ना किसलेलं गाजर लागणार आहे. जवळजवळ मी ना एक बाउल घेतलेलं, अगदी बारीक किसून घेतलंय, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया. मी ना किसलेलं गाजर आहे ना थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. आपण ज्या वेळेला केक बेक करायला ठेवू ना त्यावेळेला थोडंसं गार्निशिंगला आपण वरून टाकण्यासाठी ठेवलेलं आहे. मी इकडे नवीन दुसरा बाउल घेतलेला आहे. त्यात आता आपण आहे ना अशी जाळी ठेवलेली आहे, म्हणजे चाळणी ठेवलेली आहे. आणि आता काय करायचंय, एक बाउल मी आहे ना गव्हाचं पीठ घेतलंय, त्यातलं आता आपण अर्धच टाकून घेऊया. अर्धा चमचा खायचा सोडा, बरोबर आहे ना आपला जो पोह्याचा चमचा जो असतो ना तो घेतलेला, अर्धा चमचा आपण टाकून घेऊया. 1 चमचा बेकिंग पावडर. आता हे थोडंसं चाळून घेऊया. आता उरलेलं जे गव्हाचं पीठ आहे ते पण टाकून आपण छानपैकी चाळून घेऊया. आपण छान चाळून घेतलेले आहे. आणि हे बघा, गुठळ्या ज्या आहेत त्या वरती इथे तशाच राहिलेल्या आहेत, त्या आपण टाकून देणार आहोत. सो अशा पद्धतीने आपलं ड्राय इन्ग्रेडियंट्सचं सगळं मिक्स झालेलं आहे. आपण हे जे आहे ना ओलं मिक्सचर घेतलं होतं, गाजर वगैरे सगळं, त्यातनं आपण आता काय करूयात, अर्धा चमचा रोज इसेन्स टाकूयात किंवा तुम्हाला जो आवडेल तो इसेन्स तुम्ही टाकू शकता. आणि आता हे जे ड्राय मिक्सचर आपण आहे ना चाळून घेतलं होतं ते हळूहळू करून टाकूयात. आता मी अर्ध टाकलेलं आहे, आपण मिक्स करून घेऊया. आता पहिलं मिक्सचर छानपैकी मिक्स झालंय. आता उरलेलं सगळं ड्राय इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करताना ना थोडंसं घट्ट होतं, त्यासाठी आपण काय करायचंय की पाव बाउल आपण आहे ना ह्याच्यात दूध टाकून घेऊया आणि थोडंसं आपण आहे ना ह्याच्यातलं बाजूला ठेवू. किती लागतंय मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते. आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला पाव बाउल दूध आणि बरोबर वरती अजून 2 चमचे त्याच्यात आपण टाकून घेतलेले आहे. आता आपण काय करूयात की ग्रीस केलेलं जे केकचं भांडं आहे त्याच्यात आपण हे मिश्रण सगळं ओतून घेऊया. आता आपण काय करायचंय, हे ओतून झालंय आणि असं टॅप करायचं, म्हणजे काय होतं की ज्या रिकाम्या ज्या मध्ये होल्स असतात ते फिलअप होतात यासाठी. आता आपण गार्निशिंगसाठी ना ह्याच्यात ना उभे चिरून घेतलेले आपण ना बदाम टाकूयात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रुट्स ह्याच्यात टाकू शकता. बारीक किसून घेतलेलं गाजर, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते ना थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं, ते आपण गार्निशिंगसाठी आता ह्याच्यात टाकून घेतोय. आपला आता ना केक इकडे रेडी करून झालेला आहे. आपण बेकिंगला ठेवूया.
आपली कढई मस्त तापली. आता आपण आहे ना केकचं हे जे भांडं आहे हे बेकिंगला ठेवूया. आता ही कढई पूर्ण झाकली जाईल या हिशोबाने मोठं ताट किंवा परात ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे. आता 30 ते 35 मिनिटं आपण आहे ना बेक करून घ्यायचा आपला हा केक. बरोबर 30 मिनिटं म्हणजेच अर्धा तास झालेला आहे. आपण आता फक्त परात काढून आहे ना केक बेक झालाय का चेक करूया. तुम्ही बघू शकताय की कडेने पण आहे ना असा थोडासा वेगळा कलर आलेला आहे. आणि आता आपण काय करूयात, टूथपिकनी चेक करूयात बेक झालाय का. येस, टूथपिक आपली इतकी मस्त क्लिअर आलेली आहे म्हणजे केक बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि परत ह्याच्यावरनं 5 मिनिटं आहे ना परात ठेवून घेऊयात. 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण झाकण काढूया. आपला केक मस्तपैकी एकदम परफेक्टली बेक झालेला आहे. आणि झाकण काढल्यावर तर असं वाटत होतं की ना जसं काही गाजर हलव्याचाच वास येतोय. इतका छान झालेला आहे आपला केक. आता आपण तो गार करून घेऊया. केक पूर्ण गार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की कडेने ऑटोमॅटिकली असा मस्त सुटलेला आहे. तरी पण काय करायचंय आपण की सुरीने अशा कडा आहे ना सोडवून घेऊयात आपण. केक आपण आहे ना मस्तपैकी आहे ना काढून घेतलेला आहे. एकदम हलका फुलका झालेला आहे. मी तुम्हाला केक कट करून दाखवते. तुम्ही बघू शकताय किती मस्तपैकी आहे ना फुलला आहे आपला केक आणि एकदम मॉइस्ट झालेला आहे. परफेक्टली बेक झालेला आहे. आणि तर फ्रेंड्स, मस्त असा आपला कॅरेट केक म्हणजेच गाजराचा केक तयार आहे आणि इतका छान मॉइस्ट झालेला आहे आणि एकदम हलका फुलका झालेला आहे. फ्रेंड्स, हा केक 5 ते 6 दिवस आरामात टिकतो. सो तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्स पण सर्व करू शकता. सो या थंडीत फ्रेश कॅरेटचा केक नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच एक्साइटिंग व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.